नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मनमौजी जुगाडच्या फ्रेंडशिप डे स्पेशल एपिसोडमध्ये. माझ्यासोबत आहे एक असा मित्र ज्याच्यासोबत 18 वर्ष सरलीत. त्यात कधी आम्ही रडलो, कधी हसलो, पण कधी दुरावलो नाही. एक जुना मित्र आणि मैत्रीचा कायमचा पिलर म्हणजेच यतीश ठोंबरे. आज त्याच्यासोबत गप्पा मारायला भन्नाट मजा येणार आहे, कारण आम्ही जुन्या आठवणी रिवाइंड करणार आहोत. 18 वर्षांची मैत्री म्हणजे फक्त वय वाढणं नाही, तर माणूस समजून घेणं सुद्धा असतं. चला तर मग जाऊया यतीश सोबत आठवणींच्या ट्रिपवर. यतीश, काय म्हणतो प्रसन्न? बस हॅपी फ्रेंडशिप डे. अरे हॅपी फ्रेंडशिप डे. आपल्या फ्रेंडशिपला ना 18 वर्ष 18 वर्ष झाली. बरोबर. 2007 मध्ये आपण भेटलो होतो. एक्झॅक्टली. तर मग दिवस निघून गेले, वाटलं पण नाही. तेव्हा आपण किती छोटे होतो आणि आता पोट सुटले आपले. आपलं जसं वय वाढलं तसं आपलं वजन वाढलं असं. तर मग तुला पहिली भेट आठवते का माझी? म्हणजे आपण कसं फ्रेंड झालो होतो, आठवतं का? हो, मला अजून आठवतं. 2007 ला आय गेस सप्टेंबर मध्ये देवी बसवत होतो आपण इथे, नवरात्र उत्सव. तेव्हा तू आला होता फुल एकदम असं, एकदम हेअरकट एकदम प्रॉपर सोल्जर कट टाईप, असं एकदम चेकट शर्ट घालून. म्हटलं अरे हा कोण? एकदम हसत हसत आला होता, हसमुख लाल म्हणायचा. अच्छा, एकदम सिन्सिअर आहे कोणतरी म्हटलं हा. पण मग तू एकदम ऍक्टिव्हली असतो ना, पार्टिसिपेट करून एक्झॅक्टली सगळ्यांमध्ये असं एंगेज होऊन होत होता. त्याच्यामुळे असं एकदम म्हणजे आपल्या फ्रेंडशिपला जास्त काही वेळ लागला नाही एकदम जलप व्हायला. ते एक चांगलं तुझं नेचर होतं. त्याच्यामुळे लगेचच आपण फ्रेंड्स पण झालो आणि स्टार्टेड हँगिंग आउट. ते एक भारी होतं. रादर सगळेच आपले फ्रेंड्स तसेच म्हणतात. हो, की आपण लवकर हे झालो, म्हणजे लवकर जलप झालो. नेचर पण तसं आहे. त्याच्यानंतर तर मग आपण बरेच किस्से गेले. आपण तांबे मळ्यात राहायचो. त्या तांबे मळ्यामध्ये नाना होते, तर ते आपल्याला बोलले होते, आठवतं का? आम्हाला वाटलं होतं की तुमच्यामुळे आमचे पोरं सुधारतील, त्यांच्यामुळे आपण बिघडून गेलो. त्याच्यासारखेच बोलायला लागलो. पण मग तो खरंच एकदम म्हणजे माझ्या आयुष्यात तरी ना सगळ्यात जवळचा मित्र म्हणून मी तुला मानतो. तिथे लाईक व्हायचं. आधी कसं असतं, आपण म्हणजे आपण फ्रेंड्स होतो, मग गुड फ्रेंड झालो, मग बेस्ट फ्रेंड झालो. मग आता तर म्हणजे फॅमिलीच आहे. म्हणजे आता असं काही आपण वेगळं वाटत नाही की चला इकडून. हो, कधी पण काही लागलं, कधी पण काय असलं, ऑलवेज देअर फॉर इच अदर. हो, म्हणजे असं काही बोलायची गरज नाही पडत नाही. अरे हा होता माझ्या म्हणजे माझ्या डाऊनच्या वेळेस, तसं काही बोलायची गरज नाही पडत, कारण आपण होतोच. म्हणजे न सांगता आपण होतो. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे आपलं ते इक्वेशन बरोबर बसलं. हो, तेच. मला पण असं कधी वाटत नाही की आपल्यात कधी खूप वादविवाद झाले. नाही, कधीच नाही. क्रिकेट 2007 आठवतं का तुला? आपण कसं हे करायचं? आपण तुझ्या घरी खेळायचो किंवा मग माझ्या घरी खेळायचो मोस्टली आपण. नाही तर मग काय करायचो, आणि म्हणजे असं सिरियसली आपण काय खेळायचो नाही. सगळे एक वर्ल्ड 11 सगळे आपण बेस्ट प्लेअर घेऊन घ्यायचो आणि त्या सगळ्यांना रनआउट करून द्यायचो आपण. सेम वे फिफाचं पण होतं सेम. आपण कस्टमाइज प्लेयर्स बनवायचो. आपण आपल्या मित्रांची नावं द्यायचो. पण त्यांचे जे कॅरेक्टरचे आपण हे बनवायचो ते सगळे एखाद्या बॉलिवूड कॅरेक्टर सारखे करायचो आपण. हो. मी तर अमिताभ बच्चन करून दिला होता. अरे जोपर्यंत त्यांचं पूर्ण तो बार रेड नाही होत तोपर्यंत त्यांना पळवायचो जायची. आठवतं मी रात्रीतनं तर 65% गेम कम्प्लीट केला होता एका रात्रीमध्ये. सकाळी आपण उठलेलो 6 वाजता. आपल्याला काही बोलायची गरज पण नव्हती पडलेली. चला माझी जायची टाइम झालेला ड्युटीवर. तू पण उठला, तुला समजलं काय, तू घेतलं, मी गेलो, दरवाजा बंद केला आणि तू परत झोपून गेला. आपण बाय पण केला नव्हता, बाय पण नव्हतं केलं. आपण किती 10 ते 4 खेळलो होतो तो गेम, रात्री 10 ते पहाटे 4. पण मग त्याच्यामुळे म्हणजे आपण गेम खेळायचो ना, त्याच्यामुळे आपली अंडरस्टँडिंग खूप वाढली ऍक्च्युली. की आपल्याला म्हणजे आता असं आहे की आपण मनात असं असतं ना की आपण डायरेक्ट असं ओळखून घेतो की एक्झॅक्टली काय चाललंय मनात. कोणी काही असं म्हणजे म्हटलं की नाही असं करायचं, मला माहिती असतं की तुझं काय ओपिनियन राहील. आय नो व्हॉट टू गो अबाउट. त्याच्यामुळे ते सोपं पडतं. तेच म्हणजे आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये ना असं खूप हे म्हणजे
बाय डिफॉल्ट आपण default. असतोच हो. आणि म्हणजे सपोर्टला असतोच, त्याच्यामुळे हो. तुझाही मला खूप सपोर्ट असतो. हो. आणि मुख्य म्हणजे तुझं जे डिसिजन मेकिंग आहे खूप स्ट्रॉंग आहे ऍक्च्युली. म्हणजे तुला आता हे झालं तसं माझं नाही, थोडा इनडिसायझिव्हनेस ज्याला म्हणतो, तर तेवढा तुझ्याकडनं मला चांगला सपोर्ट मिळतो आणि चांगले सल्ले पण मिळतात. त्याच्यामुळे ते एक भारी आहे आपलं ते कॉम्बिनेशन चांगलं आहे बॉस. ऑपोजिट्स आहेत ना, त्याच्यामुळे ते दोघांना फायदा होतो. हो तेच. आणि तसं म्हणजे माझ्या बाबतीत मी लवकर असं चिडून जातो आणि तुझं कसं आहे मग तू चिडतच नाही आणि मी चिडल्यावर तुझ्याकडे बघून मी आपोआप शांत होऊन जातो की म्हटलं काय असं आहे. तर मग ती जसं आता तुझं तू कसं जास्त सोशल आहेस, तुला म्हणजे जास्त लोक म्हणजे लोक कसे आहेत ते तुला समजतात, तर त्याच्यामुळे मला पण मग ते एक फायदा होतो की काय कुठे कसं आहे. नॉलेज पण तुझं चांगलं आहे, त्याच्यामुळे मला पण भरपूर शिकायला मिळतं. इट्स नॉट जस्ट असं की म्हणजे आहे फ्रेंड चला इकडे टाइमपास केला आपण, पण आपल्याला शिकायला पण खूप मिळालं एवढ्या वर्षात. म्हणजे बरोबर त्याचा फायदा पण मला खूप झाला बॉस. हो. आणि सेम म्हणजे वाईस वर्षा आहे ते, मला पण तुझ्याकडून शिकायला भरपूर मिळालं. आपले विचार जुळले हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे बॉन्डिंग आपलं याच्यामुळेच जुळतं, विचारांमुळेच जुळतं असं म्हणत नाही ते ब्रदर फ्रॉम नादा मदर. हो बरोबर. ते ऍक्च्युअल मध्ये व्हिज्युअलाइज आणि फील पण होतं. एक्झॅक्टली. ते एक चांगलं. आपण क्रिकेट 2007 खेळायचो, पण मग आपण GTA San Andreas पण खूप खेळलेलं त्याच्यात तुला जे मिशन द्यायचे तू मला द्यायचा, मला काही नसेल जमत तर तू हे करून द्यायचा. तर दॅट इज म्हणजे गिव्ह अँड टेकच असतं ते. हो तेच. त्याशिवाय फ्रेंडशिप टिकत नाही. हो. आणि आपल्या आयुष्यात पण तसंच आहे, जे मिशन आहे ना तुला जमत नाही ते मी करतो, की आपण मदत करतो एकमेकांना मदत करतो ते मिशन हे करायला. असं ते म्हणजे बाकी कोणी असो नसो, मला माहिती असतं की प्रसन्नाला फोन केला, हा प्रसन्न लगेच हेल्प करून देईल काय नाही, त्याच्यामुळे ते जातं ते असं. ते तसंच आहे. माझ्या बाबतीत पण तसंच आहे. आणि आपल्याला असं होत नाही म्हणजे आपले भांडणं पण नाही झाले. नाही भांडण एवढ्या वर्षात मी कुठेच पाहिलं नाही की एवढ्या फ्रेंडशिप मध्ये कुठे भांडणच झालं नाही, काहीच नाही. आणि असं आहे की भाई म्हणजे आपण आपल्या दोघांचं असं आहे की आपण फोन नाही उचलत लवकर. हो. मी तुला फोन केला, तू माझा फोन नाही उचलणार किंवा मग मी फोन नाही उचलणार, पण मी केला आपण 3-4 दिवसात आहे ना एकमेकांना कॉल बॅक पण करू. ते तर आहेच. पण मग असं राग नाही नसेल आपल्याला की तू माझा फोन नाही फोन नाही उचलला किंवा हे केलं. अंडरस्टँडिंग येते त्याच्यामुळे पण बऱ्यापैकी आपल्याला कधी असं झालंच नाही, ती वेळच आली नाही आली की असं फ्रेंडशिप कधी कधी येते, खूप वर्ष बोलत नाही लोक, तसं कधीच मला नाही वाटत की त्या लेवलला कधीच गेलेलो आपण नाही, कधी जाणार पण नाही. तेच. आता जेव्हा आपली ओळख झाली ना तेव्हा त्याच्याकडे ब्लॅकी होता. ते ब्लॅकी पूर्ण लोकॅलिटी मध्ये फेमस होता. त्याच्याबद्दल काही सांगशील का गमती? म्हणजे बोल. तो इतका म्हणजे हे होता, खूपच अग्रेसिव्ह होता ऍक्च्युली तो. आणि पूर्ण म्हणजे लोकॅलिटी असं फेमस होता की मोठमोठ्या कुत्र्यांच्या पाठीमागे धावून जायचा तो आणि चेन खेचत न्यायचा, म्हणजे खूपच सेवून जायचं. आणि लिटरली काही काही मित्रांना तर तो अचानक शांत बसलेले असता, आपण बोलत असताना अचानक त्यांच्यावर धावून जायचा तो. त्याच्यामध्ये खूपच दहशत होती पूर्ण याच्यामध्ये आपल्या लोकॅलिटीमध्ये. सगळे घाबरायचे त्याला. तू पण मागेच राहायचा, तेव्हा तो उडी मारून यायचा, अचानक तुला त्याचा आवाज आला की परत उडी मारून मागे जायचं. बरोबर तसंच होतं. पण मग ती एक मजा होती, म्हणजे आपण ऍक्च्युली मजा होती. म्हणजे तसं आजपर्यंत कोणाला चावलेला पण नव्हता तो, पण मग ते एक चांगलं म्हणजे ती मजाच यायची राहते. हो तेच आहे. बाकी आपण आधी कॉलेज टाइमला किती फिरायला जायचो आपण. आपण जवाहरला गेलेलो. आठवतं ती माझ्याकडे व्हॅन होती, आपण मिस्ट्री मशीन बनायचो. त्याच्यातच तू कॉलेजमधून सुटला का मी तिकडेच जायचो कोर्स साठी आणि तिथून येताना आपण त्याच व्हॅन मध्ये यायचो. मिस्ट्री मशीनचा फील यायचा, कारण की जागा असते व्हॅन मध्ये ऍक्च्युली. पण ती जुनी व्हॅन आता तर अशी मिळतच नाही सध्या, किती मोठी गाडी असो, ती मजाच वेगळी असायची. आपण आठवतो पूर्ण त्या तिथे आतमध्ये बारदन टाकून 15-20 जण गेलो होतो जवाहरला. तो आपण राजवाडा बघायला गेलो बघायला, आणि गाद्या टाकल्या होत्या, आपण बारदन टाकले होते, गाद्या टाकल्या होत्या, त्याच्यातच बसून गेलेलो.
खूप मजा आली. तेव्हा आपण खरंच. मजाच खूप यायची, कारण फिरायचोच आपण जास्त. हो हो. आणि तेव्हा आपल्याकडे कामं पण नव्हते, म्हणजे आपण शिकत होतो. एक्झॅक्टली. आपलं वय पण असं हे नव्हतं की आपण तेव्हा काम करायला पाहिजे असं. एक्झॅक्टली. पण मग त्याच्यानंतर आपल्या आया आपल्या मागे लागलेल्या की तुम्ही काहीतरी करा आता, बस झालं, तुम्ही फार टाइमपास करताय, तुम्ही दिवसभर गेम खेळत बसता. मी जेव्हा हे खेळायचो, काउंटर स्ट्राईक खेळायचो, तेव्हा तू मला म्हणायचा की तुझ्या त्या गोळ्यांचा आवाज माझ्या घरापर्यंत येतो. मग मी लगेच सांगायचो आईला मी आलोच थोड्या वेळ, गेम चालू केलं, मी आलोच खेळायचो. लगेच मी यायचो मागच्या उडी मारून आणि लगेच आपण खेळायचो. मग त्याच्यानंतर आपल्या आया म्हटलं की तुम्ही खूप गेम खेळता, आता तुम्ही ना आता काहीतरी कामाचं बघा. तर मग आपण काय केलेलं, आपल्याला वाटलं ती एक आपण पेपरमध्ये ऍड पाहिलेली घरच्यांनी, त्यांना माहितीच नव्हतं आयडिया जी कंपनी आहे ती फक्त सिम कार्डची नसते, ती पावडर, वॉशिंग पावडर पण आहे. आपण तिथे गेलेलं पाहिलं तर वॉशिंग पावडर होती, त्याच्यामुळे आपण तिथून पळून गेलेलो. आणि आपल्याला तोपर्यंत माहित नव्हतं की ती पावडरची कंपनी. तिथे असं होतं ऍडव्हर्टाईज मध्ये की आयडिया कंपनीमध्ये जॉबची संधी असं काहीतरी आहे, चांगला म्हणजे पगार वगैरे आहे. आपण जस्ट पाहायला गेलेलो फर्स्ट मध्ये की काय असतं काय नाही, तिथे आपलं हे झालेलं, पळून आलेलो आपण तिकडे. खरंच पण ते हे होतं. पण मग एक आहे की तेव्हा ना मोबाईलचा काळ असा डेव्हलप होत होता, म्हणजे होत होता मोबाईल, त्याच्यामुळे आपण म्हणजे तेव्हा लोकांमध्ये जास्त राहायचे, आपण पण फ्रेंड्स सगळे भेटायचो. क्रिकेट खेळायचो. क्रिकेट तर आपण किती क्रिकेट खेळतो. हो, क्रिकेट भरपूर खेळतोय आपण, खूप मजा यायची. आणि तुला आठवतं आपण आता आपली बॉन्डिंग आहे ना, जेव्हा ओळख झाली तेव्हा आपली पिक्चरमुळे जास्त ओळख क्लोज झाली. तुला किस्सा आठवतो? मला हॉलिवूडचे पिक्चर जास्त पाहायला आवडायचे, आणि तिथे त्यात सर्कल थिएटरला तेव्हा जाने तू या जानेनं आलेला, पण तो पूर्ण फुल झालेला. मग तू म्हणे काय करायचं नाही, आपण जाऊ लाईनीत, एखाद्याच मिळालं तर मिळालं. मी तिकडे गेलेलो, तुला बळजबरी इंडियाना जोन्स पाहायला लावलेला तुला. तिथे काहीच गर्दी नव्हती, फक्त 10 ते 15 लोक होते फक्त बसले समोरच्याच थिएटरला. आणि मी हॉलिवूड मूवी ना तोपर्यंत जास्त बघितले नव्हते, आणि मला हॉलिवूड मूवी मी आत्ता पण बघतो ना तर सबटायटल सोबत बघतो. तर तेव्हा पण मला असं होतं की मी काय बघतोय, आणि तुम्हाला सारखं विचारत होता तुला समजतंय ना. ठीक आहे, म्हणायचं मला समजून जायचं की तुला नाही समजत, पण मला इतका पाहायचा होता तो की मी ते इग्नोर करून टाकायचो. हो, आणि तेव्हापासून आपली ना मूवीज बद्दलची आवड खूप हे म्हणजे अशी वाढत गेली. आपण मग बऱ्यापैकी पिक्चर्स पाहिले, हो, म्हणजे चांगले समजतील असे पाहिले नंतर. एक्झॅक्टली. त्याच्यानंतर मी तर किती वेळा चिडवतो तुला मी. इंडियाना जोन्स वरून तू किती, म्हणजे अजून पण तू चिडवतो, रोहन आणि प्रतीकला आपण हा गोष्ट सांगितली होती, त्याच्यावरून ते पण चिडवता. आणि आपली फ्रेंडशिप तर आहेच, पण आपल्या फ्रेंडशिपला आपण कम्प्लीट करायला ते दोघं पण भरपूर रिस्पॉन्सिबल आहे. ते तर आहेच. त्यांनी पण आपले सॅक्रिफायसेस, त्याच्यानंतर आपण त्यांचे सॅक्रिफायसेस असे जवळून बघितले खूपच. आणि आपण ते चौघ मित्र असे आहेत की असं लहानपणापासूनचेच मित्र जसे आहेत तसंच आहे. इव्हन आपण टीनेज मध्ये मित्र झालो, पण मग ती मैत्री आपली आतापर्यंत टिकली, म्हणजे खूप जास्त विशेष गोष्ट आहे. खूप विशेष गोष्ट. त्याच्यानंतर मग आपण दोस्ताना बघितला होता तुझ्या घरी, ते मला आठवलं. त्याच्यानंतर आपल्याला समजलेलं की फक्त फ्रेंड्स म्हणून असे पण जरा काही लोकांना कधी डाऊट पण येऊ शकतो. एक्झॅक्टली. त्याच्यानंतर आपण जॉबला लागलो. बरोबर, जॉबला लागलो. तू तुझ्या वेळेत बिझी होता, मी माझ्या वेळेत बिझी होतो. मग त्याच्यानंतर मग मी घर बदलवलं. बरोबर. मग त्याच्यानंतर थोडंसं आपण म्हणजे जो भेटायचं आपलं जे हे होतं, फ्रिक्वेन्सी थोडी कमी झाली, पण बट दर आठवड्यात आपण नक्कीच भेटायचो. हो, त्याच्यामुळे आपण बॉलिंग चालू केली होती नंतर. हो, बॉलिंग तर अजून पण आपण खूप मजा यायची. सगळेजण आपण भेटायचो, बॉलिंग करायचो. हो, खूप मजा यायची खरंच. पण मग तो एक हे होता की म्हणजे आता असं तुला कधी वाटलं का की आता अडचण आलीये खूप, आता मला खूप फ्रस्ट्रेशन आलंय, आता काय करायला पाहिजे? आणि मग तेव्हा रोहन असो, प्रतीक असो, मी असो, तर मग आपल्या म्हणजे आमच्याशी बोलून तुला असं रिलीफ मिळालं
असं कधी झालेलं? माझं ऍक्च्युली फ्रस्ट्रेट तेव्हा झालेलं जेव्हा मला बाईक कुठली घ्यावी ते समजत नव्हतं. मी सारखं तुम्हाला म्हणायचं ड्यूक घेऊ की बुलेट घेऊ, ड्यूक घेऊ की बुलेट घेऊ. तेव्हा ड्यूकचं खूप फॅड होतं, पण आय गेस प्रतीक वॉज आर सेव्हियर आणि तो अचानक आला तिथे आणि त्यांनी समजवलं की काय बॅकड्रॉप म्हणजे हे असू शकतो, यांचे काय असू शकतं, प्रॉब्लेम्स असू शकतात, कुठली बाईक घ्यायची काही नाही. तरी तुम्हाला वाटलं एक यांचे 6 ते 7 महिन्याचं कन्फ्युजन चालू आहे, एवढा रिसर्च करायचो की कोणाला वाटलंच नाही आता हा कधी घेईल बाईक. आणि अचानक काय माझं झालं ते प्रतीकनी पण तेव्हा असं म्हणजे माझं मन परिवर्तन केलेलं आणि मी ती बुलेट घेऊन आलो होतो, थंडरबर्ड 500cc. त्याच्यामुळे सगळेच एकदम असे चाट पडलेले की बाबा यांनी घेतली. तेच. आणि अजून एक गोष्ट अशी होती, म्हणजे आता तुला ही माहिती आहे की नाही माहित नाही, आम्ही ना खूप वैतागून गेलो होतो या गोष्टीला की तुमच्या चेहऱ्यावरच समजून जायचं की ना हा ना एकदा फक्त विचारतोय पण काही घेत नाहीये. तर आम्ही एकदा तिघं बसलेलो आणि तू ना तुझ्या ऑफिसच्या फोनवरून आम्हाला फोन करायचा. तो लँडलाईन नंबर आमच्या सगळ्यांकडे होता, ठीक आहे. तर मग एक पहिल्यांदा आपलं प्रतीकला फोन आला तर त्याने उचलला नाही. तो म्हणे अरे यतीशचा फोन येतोय, तो आहे ना बुलेट बद्दलच विचारेल, काय करू, ड्यूक घेऊ की बुलेट घेऊ असं. मग मी म्हटलं हा बरोबर आहे. मग त्याने उचलला नाही फोन, ठीक आहे. दुसरा फोन मला आला, मी पण उचलला नाही. म्हटलं हा यार हा मला पण फोन करतोय. त्याच्यानंतर तिसरा फोन रोहनला आला. मग परत अजून असे 4 फोन आलेले तुझे. त्याच्यानंतर मग काय करायचं काय नाही हे ते. त्याच्यानंतर मग तू तिकडे आलेला टुलिप्सवर आपण बसायचो कट्ट्यावर. आणि त्याच्यानंतर मग आपलं परत डिसाईड झालेलं. मग तेव्हा मे बी तू सांगितलेलं की मी आता बघतोय, फायनल करतोय, मला ड्यूकच आवडते, मी ड्यूकच घेईल असं. मग त्याच्यानंतर मग मला आठवतंय ते कन्व्हर्सेशन प्रतीकने सांगितलेलं. अचानक मी बुलेट घेऊन टाकली. आणि तेव्हापासून आपल्याला गाड्यांचा पण खूप वेळ खूप जास्त. आपण हे पण क्लब पण जॉईन केलं, आपण क्लब पण जॉईन केलेला, आपण राईड्स पण करतो बुलेट्सच्या. 15 ऑगस्टला तर आपण असतो. हो. ती आपली म्हणजे अशी बॉन्डिंग, सिमिलर बॉन्डिंग म्हणजे सिमिलर थिंकिंग, हो इंटरेस्ट होते. तर त्याच्यामुळेच ती ऍक्च्युली फ्रेंडशिपला हे होतं, म्हणजे डेव्हलप झाली. ते सिमिलर इंटरेस्ट असले ना तर तेव्हा मग त्या फ्रेंडशिपला मजा येते. असं आपण ट्रेकिंगला गेलेलो आठवतं का तुला? हो. आणि सुळ्याचा डोंगर होता तो. अजून आठवतं मला. वरती गेलेलो आपण, समोरून चढताना तर चढून तर गेलो सोपं, पण काय उतरताच येणंच तो आपला मित्र रडायला लागला होता छोट्या. बापरे, आता काय करावं काही समजत नव्हतं. अर्धा तास आपण बसलो होतो फुल. जेवढं पण चढताना घाम नव्हता आला तेवढं वरती जाऊन घाम आलेला होता. बसलेलो आपण, काय करावं. शेवटी तिकडून मागून एक तो व्यक्ती आला कोणतरी, त्यांनी खूप आपल्याला झापला, इथून कसं काय आले. त्याच्यानंतर तो रस्ता दाखवून नाही तर आपलं तर खूपच तिकडे हे झालं होतं. बापरे, दिन में तारे दिखना जसं झालं तसंच होतं ते. आठवण बसून गेलो. मला तर वाटलेलं की म्हटलं आता झालं, आपण संपलो आपण कॉल करून आपल्याला पोलिसांना बोलावं लागतं. कॉल करायला पण गंमत अशी होती की ते रेंजच नव्हती. तर त्याच्यामुळे मग तो माणूस एक आला, त्याने आपल्याला साखळी करायला शिकवलं. असं साखळी करून तर आपण तिथेच असतो आपण. त्याच्यानंतर कधी ट्रेकिंग झालंच नसतं. नाही. तेच तो एक किस्सा वेगळा होता. पण मग तुला असं वाटतं का की म्हणजे मैत्री नसली असती तू काय गोष्टी मिस केल्या असत्या? अरे खूप. मैत्री म्हणजे काय, आता तू आता जसं इट्स लाईफ झालंय तर, नाही तर आधी नो फन नथिंग. किती काय मिस केलं असतं, शिकणं मिस केलं असतं. एवढं चांगलं आपण, एवढं किस्से झाले आपले, एवढं बोलू शकतो आपण. ते किस्से पण नसते झाले, पण त्याच्यातनं पण आपल्याला बऱ्यापैकी शिकायला पण मिळालं ऍक्च्युली. नॉट जस्ट की असं फन अँड फ्रॉलिक नाही, पण बऱ्यापैकी. तर ते मेन मिस केलं असतं. जे जसं माझे काही फ्लॉज आहे ते तू सपोर्ट केला, जे माझे आहे तर आय डोंट थिंक सो की घरच्यांपेक्षा, म्हणजे घरच्यांनी एवढं करू शकले असते ते. फ्रेंडशिप इज अ मस्ट. फ्रेंडशिप तर पाहिजे. बरोबर. पण मग असं पण कधी असतं ना की आता असं वाटतंय की हा व्यक्ती ना आता बदलतोय. मग तेव्हा असं तुला वाटलं का की मी बदलतोय, त्याच्यामुळे मग आता याला आपली कान उघडणी करायला पाहिजे. म्हणजे जसा मित्र चांगला असतो तर तसं मित्र हे पण असतो, म्हणजे मार्ग पण दाखवत असतो मित्र. बरोबर. मित्रांसोबत फन पण असतं, पण मग मित्र असं हे झालं तर मित्र
कान उघडणी पण करतात. तर मग तशा बाबतीत तुला काही आठवतं का? नाही, माझं तर एवढं तर नव्हतं वाटलं मला कधी की असं हा. इन्सिडेंट, कारण तू आहेस तसं सेन्सिबल आहे आणि कुठल्याही गोष्टी कसंही काय असलं तरी तू ऐकून घेतोस कुठलं पण ऍट एनी गिव्हन टाइम. रादर ते मला तू बऱ्यापैकी समजवलं की तू एकाच ठिकाणी हे नको करूस, तू जॉब चेंज कर किंवा असं तुझे सजेशन्स तर बऱ्यापैकी म्हणजे रादर माझी कान उघडणीच तू बऱ्यापैकी केलेली आहेस की फक्त असं घरातच नको थांबू, तू ये मस्त फिरायला ये जरा, थोडं तुला पण असं बेटर चांगलं वाटेल आणि तुला एक सोशल म्हणजे जे असं अँशियस जे म्हणतो त्याच्यापेक्षा तुला एक सोशल इंटेलिजन्स वाढेल आणि तुला असं बऱ्यापैकी तू कॉन्फिडंट होशील. तर रादर तुझ्या कान उघडणीमुळे मला बराच फरक पडलाय. ओके. आणि मग असं आपल्या मैत्रीला जर तुला टॅगलाईन द्यायची असेल एखादी, ठीक आहे, तर मग तू काय टॅगलाईन देशील? मला तर ती आधीपासून तेच वाटतं की सब सहे मस्त रे. हा, भारी आहे. आपण किती काय 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 याच्यातनं गेलो, काय काय किस्से काय काय ऐकले, काय काय हे केलं, कोणाचं काय झालं, कोण कसं झालं, तरी पण वी आर स्टील टुगेदर. एवढं सगळं तर सब सही मस्त रे बेस्ट वाटतं. हा, सब सहे मस्त रे वरून ना एक आपल्याला मला एक किस्सा आठवला. ठीक आहे, आपण राहायचो म्हणजे नाशिकवरून सापुतारा आहे 50-60 किलोमीटर, राईट. तू घरी सांगितलं होतं की मी इथूनच जाऊन आलो, इथूनच येतो, प्रसन्न पण आहे सोबत, मी दोघं जाऊन येतो असं. आणि मग तुला मम्मीने विचारलं तुझ्या की तू किती वेळात येशील, तर तू म्हटला होता की मी तासाभरात येतो, असं इथेच जातो मी असं. आणि आपण डायरेक्ट सापुताऱ्याला निघून गेलो आणि आपण गेलो असो 10 वाजता आणि आलो संध्याकाळी 6-7 वाजता. आणि त्याच्यानंतर म्हणजे मी म्हटलं मी घरी येत नाही आता तुला, तुझ्या तू हँडल करून घे काय जे आहे ते. तरी तुम्हाला ना घेऊन गेला, नाही घेऊन नाही गेला, म्हणजे काकूंनीच बोलवलं तू ये. आणि मग थोडस म्हणजे बस वगैरे असं मी बसलो, म्हटलं अच्छा ठीक आहे काकू शांत आहे. त्याच्यानंतर मग गंमत अशी झाली की काकू मला म्हणता की मी याला फोन केला, हा म्हणतो मला मी 10 मिनिटात आले, थोड्या वेळाने फोन केला डायरेक्ट मला गुजराती भाषेत ती बोलत होती काहीतरी. हा, की तुम्ही जे व्यक्तीने डायल करायचो कॉल ते दुसरीकडे असं म्हणजे फोन स्विच ऑफ आहे असं. म्हटलं बापरे, बॉर्डर क्रॉस करून गेले. मग मला वाटलंच म्हणे तुम्ही कुठेतरी दूर गेले असं तसं. पण मग खरंच हा पण एक भारी किस्सा होता म्हणजे आपल्या आयुष्यातला खूपच कॉमेडी किस्सा होता तो खरंच. पण मग असं कधी हे झालं नाही की आपले वडीलधारे रागवले आपल्याला, किंवा मग तुला माझे घरचे रागवले, मला तुझ्या घरचे रागवले, पण आपण असं कधी मनात नाही ठेवलं. आपल्याला पण माहिती की त्यांचं पण काम आहे की रागवणं काम आहे त्यांचं काम आहे. आणि ते पण म्हणजे ते त्यांच्या जागेवर बरोबर होते, आपण आपल्या याच्यात हे होतो, आपण पण त्याचा काही गैरफायदा नाही घेतला कधी की हा असं व्हायला पाहिजे. हा तेच. पण मग आता आयुष्यात मागे बघताना तुला काय वाटतं म्हणजे आपला जो फेज होता आणि आत्ताचा जो काळ आहे, आता सगळं डिजिटलायझेशन झालंय सगळं बरोबर. आणि म्हणजे आत्ताचं युथ मोबाईल जास्त बघतं, मोबाईलवरच असतात इन्व्हॉल्व. तर मग ते कसं आहे म्हणजे आपला काळ आणि आत्ताचा काळ कम्पेअर केलं तर तुला काय वाटतं काय चेंज व्हायला पाहिजे? बिग टाइम मिस करतात ऍक्च्युली जे असे फनी किस्से आहेत आपले, किंवा त्याच्यामुळे जे बॉन्डिंग वाढतं, बॉन्डिंग डेव्हलप होतं, माणसं कशी आहेत ते समजतात. आणि तो एक नॅचरल जे हे असतो बाहेर, जसं आपण क्रिकेट खेळायला जायचो, ट्रेकिंगला जायचो, तर त्याच्यामुळे जो नॅचरल जो म्हणजे हे मिळतं त्यांना, सहवास जो विथ नेचर जो मिळतो, कम्युनियन विथ नेचर ज्याला म्हणतात, तर ते खूप मिस करतात ते. आणि तेच मोबाईल आणि त्याच्यामुळे ते एकलकोंडे होऊन जातात आणि त्यांना असं वाटतं की नॉलेज खूप मिळतं त्यांना, पण मग ते जो म्हणजे ती मजा करायचा जो टाइम असतो तो निघून जातो. ते त्याच्यामुळे त्यांना मग डिप्रेशन मध्ये जातात, याच्यात जातात. मग तेव्हा त्यांना ती फ्रेंडशिपची जास्त गरज भासते जेव्हा ती डेव्हलपच नसते आलेली. आणि असं आयुष्यात एकतरी व्यक्ती अशी असलीच पाहिजे की तुम्ही सगळं त्याला सगळं सांगताय एक्झॅक्टली कम्फर्टेबली आणि विथ ट्रस्ट की ते ती पुढे जाणार पण नाही.
हो. तर असं पण कोणी डेव्हलप व्हायला तर एक बॉन्ड शेअर करताना एक टाइम स्पेंड तर करावाच लागतो. हो लागतोच बरोबर आहे. आणि स्वतःला शोधायला पण रादर नॅचरल ऑल दिस आणि एक्सरसाइज सुद्धा लागतेच ना. हो बरोबर आहे. ते मिस खूप करतात ते ऍक्च्युली. हो आणि त्यांचा त्रास पण खूप होतो. हो ते तर आहेच. म्हणजे तुम्हाला तुम्ही जेव्हा डिप्रेशन मध्ये किंवा हे असतात तर तेव्हा तुम्हाला एक व्यक्ती अशी पाहिजे असते शेअर करण्यासाठी किंवा मग अशा गोष्टी बोलण्यासाठी. तर जर तुमच्याकडे मित्रच नसेल तर तुम्ही कुणाशी बोलणार? मोबाईलशी तर नाही बोलू शकत. आता AI आहे तर मग तुम्ही AI शी पण किती बोलणार ना. तुम्ही आता ChatGPT ला सांगताय की बाबा मी असं झालंय आणि हे, मग ChatGPT फिजिकली अवेलेबल नाहीये तुमच्यासाठी. ते फक्त तुम्ही कमांड देताय आणि त्याच्यासाठी तुम्ही फक्त सोल्युशन मिळत आहे. एक्झॅक्टली. बट ज्या व्यक्तीला ना खरा अनुभव असेल, बरोबर, तुम्ही ज्या फिलिंगने तो व्यक्ती सांगेल ना तर ते ChatGPT नाही सांगू शकत. असे आणि म्हणजे फिजिकल प्रेझेन्स तेवढाच महत्वाचा असतो ऍक्च्युली. बरोबर. आणि फिजिकल तो एक म्हणजे एक सपोर्ट असतो जो हो. मेंटल सपोर्ट, मॉरल सपोर्ट, इमोशनल सपोर्ट. ते तर काही मोबाईल देऊ नाही शकत. ते फ्रेंड्सच देतात फक्त. हो ते तर आहेच. पण मग याच्यावरून आठवलं मला की आपण ना गेमिंग पण भरपूर केली आहे, राईट? म्हणजे आपण बोललो आधी क्रिकेट 2000 खेळलो, त्याच्यानंतर मग GTA खेळलो, पोकेमॉन गो आलेला, आठवतो का तू? मी आज ते घेऊन जायचो, फिरायचो तिकडे. मला तोच किस्सा मला तू सांगितला होता. आणि फोन जर आले तर कोणाचे पण फोन आले ना कट करून द्यायचं. तेव्हा वाटतं तुला थोडासा असं कधी राग येत असायचा, पण तुलाही माहिती आता आपलं पण तसंच आहे काही. त्याच्यामुळे तू पण काही बोलायचं नाही. पण मी पूर्ण असे रस्ते फिरायचो, कॉर्नरवर जायचो, ते पोकेमॉन पकडायचो आणि त्याच्यानंतर मग याच्यात उतरायचो कॉम्पिटिशन मध्ये. मग तुला काहीतरी तू गावात काहीतरी झालं होतं, आठवतं का तुला? पोकेमॉन शोधता कसलं रे? पोकेमॉन शोधता तुला काहीतरी असं सापडलं होतं. आता तू मला सांगितलं होतं एकदा की एक माणूस असा पडला होता, मी त्याला बघून घाबरलो होतो, असं काहीतरी तू सांगितलेलं. तू पोकेमॉन गो खेळत होता आणि खेळता तू गावात चालला गेला डायरेक्ट चालता आणि तिथे मग तो हे करता तुला अंधारात लक्षात नाही आलं की तो माणूस ना पिऊन पडला होता. असं पिऊन पडलेला होता तो कॉर्नरवर ऍक्च्युली असा. आणि हालत पण नव्हतं, त्याच्या मला समजलं नाही. आणि मी नेमकं ते व्हर्च्युअल रियालिटी मध्ये घुसलेलो आणि अचानक तो उठला. मला वाटलं की हा ऍक्च्युअल मध्ये आला काय, नंतर समजलं की अरे तो हा तर माणूस आहे. तिथून पळून गेलो मी डायरेक्ट. भारी किस्सा होता. तुझं म्हणजे असं आपण शालेय शिक्षणात तर नव्हतं सोबत, तर मग तुझं शालेय हे कसं होतं, शिक्षण, कॉलेज, ती लाईफ कशी होती तुझी? आणि त्याच्यानंतर मग म्हणजे इन शॉर्ट 18 वर्ष आत्ता आपल्या फ्रेंडशिपला झाले, त्याच्या आधीचे 18 वर्ष आणि त्याच्या आत्ताचे 18 वर्ष, त्याच्यात तुला काही तफावत जाणवते का? खूपच. म्हणजे शाळेत तर म्हणजे माझे मित्र एखाद दुसरे तुरळकच होते एकदम. पण त्याच्यानंतर माझे कॉलेज फ्रेंड्स बऱ्यापैकी झालेले. पण मी जसं सायन्सला होतो त्याच्यामुळे ते सगळे सिन्सिअरच फ्रेंड्स होते. अच्छा. पण तरी पण आम्ही बऱ्यापैकी हे केलेले. पण मग आमचे जोक्स पण असे बिग बँग थिअरी सारखे जोक्स असायचे. खूपच जास्त सिन्सिअर जोक्स असायचे ते. तर त्याच्यात आणि आता बऱ्यापैकी म्हणजे आपण खूप जास्त सिन्सिअर पण नाहीये आणि आपण खूप जास्त म्हणजे असे वाह्यात पण नाही, एकदम मीडियम आणि एकदम परफेक्ट आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी फरक पडला. असं म्हणजे आउट गोईंग झालो, जे मी आधी आउट गोईंग नव्हतो, त्याच्यामुळे खूप फरक पडला. कारण सायन्स म्हणजे मोस्टली पुस्तकी किडा म्हणून बसावं लागतं, काय कसं त्याच्यातच डोकं घालून बसावं लागतं. माझे सगळे फ्रेंड्सच तसे होते, सगळे बऱ्यापैकी टॉपर्स आणि असे होते. पण मग त्याच्यानंतर मग आपली भेट झाली, मग त्याच्यानंतर तर मग खरी सुरुवात झाली. मला जेव्हा तू पहिल्यांदा भेटला ना तेव्हा मला म्हणजे तू मला सांगितलं की मी आहे ना MSc फिजिक्स आहे, BSc फिजिक्स आहे. म्हटलं यार ह्या माणसाशी मी काय बोलू या मुलाशी. हा एक तर BSc फिजिक्स आहे, मी फिजिक्स मध्ये 2-3 वेळा नापास झालेलो माणूस. म्हटलं आता काय बोलणार. म्हटलं एकदम म्हणजे असं मला हे झालेलं की आपलं ना याच्याशी बॉन्डिंग होणार नाही कधी असं. पण नंतर जेव्हा आपण बोलायला लागलो किंवा मग आपली बॉन्डिंग जेव्हा वाढली ना तेव्हा समजलं की नाही आपण आहे ना आपल्या हरकतचे
माझी फॅमिली फार मोठी वगैरे असं. जे ऍक्च्युअली फॅमिली खूप मोठी मोठी हा. तर तिथे तू मला इंट्रोड्यूस करायला गेलेला. जवळपास एक 20 ते 30 लोकांना तू इंट्रोड्यूस केलेलं. मला काहीच समजत नव्हतं बाबा, एवढं कोण 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 काय काहीच समजत नव्हतं. दादाच्या लग्नात दादाच्या लग्नात की हे माझे काकू, ही काकूची ते मामा, ते आजी, ती काकूची अजून एक काकू, नंतर बापरे बापरे बाप. मला तर मी फक्त हो करतच होतो, पण मला ऍक्च्युली काही समजलं नाही तिथे. म्हणजे लक्षातच नाही राहिलं. फक्त एक तुरळक 2 जण लक्षात. एवढी मोठी फॅमिली, बापरे एवढं सगळं लक्षात ठेवणं म्हणजे हेच आहे. आणि भाचे पण होते मला. भाचे तर बापरे असं वाटत होतं की तू त्यांचा भाचा आहे. ते बाउन्सर वाटत होते माझे. बाउन्सर भाचे. हा. आणि आपण नंतर मग माझ्या अजून एका भावाच्या लग्नाला औरंगाबादला गेलेलो, शिवशाहीमध्ये. तू मी रोहन गेलेलो. तो पण भारी किस्सा होता एकदम. आपण फुल एक्झॉस्ट झालेलो त्या ट्रिप मध्ये. आणि असं झालं होतं की आपण कधी नाशिकला परत पोहोचतोय असं. सो आपण नाही म्हटले तरी आपण खूप बघितलंय. म्हणजे अशी लाईफ एन्जॉय केली आपण. आता ते मोबाईलच्या याच्यामुळे थोडस, किंवा मग आपण बिझी झालो त्याच्यामुळे मग ते होऊन जातं थोडस हे. पण मग तरी बॉन्ड तसाच आहे की म्हणजे आता किती महिने आपण किंवा दिवस आपण बोललो नाही तरी दी फ्रेंडशिप स्टे. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. एक्झॅक्टली. तुला ही मिसळ आठवते का आपण बसून खायचो ती? सुदर्शनची मिसळ गावातली. हो बरोबर. आपण तिथे कॉम्पिटिशन लावलेली. मी काहीतरी 9 पाव खाल्लेले. आणि आपला एक मित्र दत्ता म्हणून तेव्हा होता, त्यांनी 12 पाव खाल्लेले. तेव्हापासून आपण त्याला पाव म्हणतो. पण असं कोणी तुझ्याकडे बघितल्यावर वाटणार नाही की तू एवढे म्हणजे जो डाएट इतका हेवी असेल असं. आणि तू तेव्हा ना ऍक्च्युली ती एकदम मनावर घेतलेली ती कॉम्पिटिशन की नाही तिथे तर मिसळ पाव म्हणून गेले. असं वरण भात भाजी पोळी सांग एवढं नाही जाणार. ते पण आहे. आपण अशी ड्राईव्हला पण गेलोय. म्हणजे नुसतंच तुझी ओमनी होती. आपण एक तर सगळ्यांनाच ती ओमनी खूप आवडायची. पण हो, सगळ्यांना आवडायची ऍक्च्युली. कारण त्याच्यामध्ये 10 ते 15 लोक बसून जायचे आरामात. आणि ही पण एक गोष्ट होती की माझं ऑफिस सुटायचं बघ, तेव्हा मी डिओ घेऊन यायचो. तुला डिओ आठवते का माझी? हो, तुझी डिओची ती पुढची ती हे वाजायचं ना, ते निघालेलं होतं ते. बापरे बाप, खडखड. घरचे पण म्हणायचं अरे यतीश प्रसन्न आला म्हणून. मग मी दार उघडायचो, किचनचं मागचं तर लगेच दिसायचं. ती डिओ म्हणजे एकदम अशी हे होती. ती लेजेंडरी होती ऍक्च्युली. लेजेंडरी होती. जशी ओमनी होती तशी ती मी डिओ वापरली होती. त्याला मी सुतळ्या बांधल्या होत्या मागे, माहितीये का? सुतळी बांधून त्याचे एक पार्ट असे स्टेबल ठेवले होते मी. आणि असं खडखड आवाज आला तर लगेच ते सगळ्या मित्रांना लक्ष द्यायचं. ते हे झालं होतं तुझं ते, म्हणजे ती तुझी जशी कॉल साईन झाली होती की डिओ आणि म्हणजे फॉर्मल शर्ट आणि जीन्स दिसली आणि व्हाईट शूज की हा प्रसन्नच आहे. एकदा मी असंच जात होतो तिकडून, म्हणजे असं लांबून म्हणजे तुझ्या हरकत दिसलं, दुसराच होतो. मी खूप जोरात आवाज दिला तिला ये म्हणून. त्याच्यानंतर तो आला पण तिकडे. नंतर जवळून मला समजलं की अरे तो कोणतरी दुसराच आहे. त्याला म्हटलं अरे सॉरी, माझा मित्र असंच राहतो. मला वाटलं की तोच बॉस. मग तो पण असं फोनवर होता, कन्फ्युज झाला. जाऊ दे, यायचं कोणतरी असंच असेल, निघून गेलेला. तुला आठवतं का आपल्या त्या पाटावरून आपण चाललो होतो, पाटाच्या इथून, तेव्हा तो एक माणूस आला होता, त्याने आपल्याला डॅश दिलेला. तू फोनवरच होता. आणि मी उतरलो, मला काही समजलंच नाही काय झालं. मी डॅमेज पाहायला हे केलेलं. त्याच्यानंतर तू म्हणजे मी आजच शिव्या देत होतो. फोनवर असताही शिव्या एक सेकंड होल्ड कर म्हटलं होता, म्हणजे शिव्या द्यायला लागलं होतं दोघं. नंतर ते झालं शिव्यातून तू परत फोनवर. तेव्हा मी काहीतरी रोहनला फोन केलेला आणि ते आपण म्हणजे मी त्याच्याशी बोलत होतो आणि मी सांगतोय म्हणजे अरे असं झालं, आता आम्हाला आहे ना डॅश दिली एका याच्याने, तो पोलीसवाला आहे, येते शिव्या देतोय, थांब 1 मिनिट. अरे मी पण शिव्या दिल्या, लगेच परत कॉलवर. मग तो पण म्हणे सॉरी. त्याच्यानंतर मग तो निघून गेलेला, कारण जास्त काही डॅमेज नव्हतं झालेलं. एक्झॅक्टली.
आहे, पण मस्त मजा आहे आपल्या फ्रेंडशिप मध्ये. मजाच केली. आणि आज फ्रेंडशिप डे, तर मग तुला काय वाटतं, काय आपण कसं अजून सेलिब्रेट करू शकतो नवीन पद्धतीने? हे आपण बिईंग टुगेदर इज ऑनली द सेलिब्रेशन आय थिंक, असं मला तरी तेच वाटतं. एक्झॅक्ट. कारण म्हणजे ॲज लॉंग ॲज वी आर टुगेदर इट इज अ सेलिब्रेशन इन इटसेल्फ. राईट. कारण जी मजा आपण असं केलेली मला नाही वाटत आपण कुठे अजून दुसरं काही करून मजा करू शकतो. तर लेट्स प्रे अँड होप की असंच आपण राहू, आयुष्यभर राहू. येस. येस. तुझ्याशी गप्पा मारून ना नेहमी मजाच येते. आता हा एकदम वेगळा प्रयोग होता गप्पांचा. सो ह्या गप्पा मारून पण मला खूप जास्त मजा आली आहे. सो तू आणि तुझा अमूल्य वेळ दिला जो तू नेहमी माझ्यासाठी देतोच. पण ही ऍक्च्युली गप्पा मारून खरंच सिरियसली खूप मजा आली. सो थँक्यू त्यासाठी. ऑलवेज. आणि आपण अशाच गमती, मजा आणि फन करत राहू याची मी अपेक्षा करतो. धन्यवाद यतीश. ऑलवेज वेलकम. मित्रांनो, 18 वर्ष म्हणजे एका पिढीपेक्षा कमी नाही. त्यातली प्रत्येक चूक, प्रत्येक धाडस आणि प्रत्येक आनंद यतीसोबत शेअर केला आहे. आजची कार ट्रिप मला पुन्हा सांगून गेली की आयुष्यात कितीही वेगवान रस्ते असले तरी पाठीशी उभा असलेला एक मित्रच आपला खराखुरा जीपीएस असतो. हा एपिसोड शेअर करा, कारण तुमच्या आयुष्यात पण असाच एक जीपीएस असणार. म्हणूनच मैत्री जगवा, मैत्री टिकवा आणि मैत्री साजरी करा. हा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया मनमौजी जुगाडच्या पुढच्या भागात. तोवर कीप लव्हिंग, कीप ड्रायव्हिंग आणि कीप रिमेंबरिंग.